विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक होन बेणी, इतिहास विषय शिक्षक, के जे सोमय्या वरिष्ठ व के बी रहोमारे कनिष्ठ महाविद्यालय कोकण. आपण पाठीमागील तासाला इतिहास विषयाची ओळख या मुद्द्यावर आपण चर्चा केली. सर्वप्रथम आपण इतिहासाच्या व्याख्या बघितल्या. वेगवेगळ्या इतिहासकारांनी इतिहासाच्या कशा पद्धतीने व्याख्या केल्या. मी पुन्हा सांगतो, कालचे राजकारण म्हणजे आजचा इतिहास. फ्रान्सिस बेकन मानवाला शहाणी बनवणारी आणि सुसंस्कृत बनवणारी विद्याशाखा म्हणजेच इतिहास. इतिहासाचं स्वरूप आपण बघितलं. पूर्वी इतिहासाचं स्वरूप हे मर्यादित होतं. इतिहासाचा आणि इतर विषयांचा संबंध नव्हता. परंतु पुढील काळात इतिहासाचं स्वरूप कसं बदललं हे आपण पाठीमागील तासाला बघितलं. सुरुवातीला स्वरूप कसं होतं? राजा राणी त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी जिंकलेले प्रदेश, त्यांची कामगिरी हे इतिहासाचं स्वरूप. आणि राजा आणि धर्म यांच्या भोवती इतिहास फिरत. अशा पद्धतीचं इतिहासाचं स्वरूप. परंतु पुढील काळात नेमकं काय झालं? 15व्या शतकामध्ये युरोपमध्ये प्रबोधन झालं. थोडक्यात जागृती झाली, विचाराची देवाणघेवाण झाली, औद्योगिक क्रांती झाली 18व्या शतकामध्ये. त्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर झाला. तो चांगला परिणाम झाला. मग राजा आणि धर्म यांची जागा सर्वसामान्य व्यक्ती आणि समाज यांनी ती कशी? सर्वसामान्य व्यक्ती ही आपल्या स्वकर्तृत्वावर उच्च पदावर जाऊ शकते. हे आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांतीमधून दिसून आलं. रुसो, वाल्टेर, डिडारो या व्यक्तींनी फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली. रुसोने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या 3 मूल्यांची ओळख किंवा हे 3 मूल्ये संपूर्ण जगाला दिली. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की सर्वसामान्य व्यक्ती स्वकर्तृत्वावर उच्च पदावर कशी जाऊ शकते. थोडक्यात इतिहासाच्या स्वरूपामध्ये बदल झाला. राजा राणी धर्म यांची जागा सर्वसामान्य व्यक्ती आणि समाजाने. हे आपल्याला रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती म्हणून कसा बदल होत गेला हे आपण बघितलं. आणि आजच्या तासाला आपल्याला इतिहासाचं महत्त्व किंवा इतिहासाचं कार्य बघायचं. सहज आपण म्हणतो इतिहासाचा आमचा काही संबंध नाही. इतिहास हा भूतकाळात घडून गेलेला आहे आणि इतिहासामधील घटना ह्या निर्जीव आहे. आजच्या जगामध्ये त्याचा काही उपयोग नाही. हे वाक्य म्हणणं हे चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागचा गत इतिहास, एखाद्या घराण्याचा गत इतिहास, एखाद्या राष्ट्राला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळतो, हे सर्व आपल्याला कशामधून पाहायला मिळतं? तर इतिहासामधून पाहायला. हे लक्षात घ्या. हे जरी भूतकाळात गेलं
तरी तो गत इतिहास आपल्याला आपल्या समोर उभा राहतो आणि त्याच्यामधून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं, समाजाचं, एखाद्या राज्यकर्त्याचं, एखाद्या राष्ट्राचं इतिहास समजण्यास मदत होते. म्हणून इतिहास भूतकाळात गेला हे म्हणणं चुकीचं आहे. आम्ही पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे इतिहास असतो. ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने वागते. म्हणून इतिहासामध्ये किंवा इतिहासाचं आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे. घटना ह्या भूतकाळात घडल्या, आपण त्याचा अभ्यास करतो वर्तमान काळात आणि भविष्य काळाचा अंदाज घेतो. भविष्य काळात आपल्याला याचा नेमकं काय फायदा, याचाच अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. पहिला मुद्दा याचा आपल्याला भूतकाळातील चुका. प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात. अशी एकही व्यक्ती नाही की तिच्या आयुष्यामध्ये चूक होत नाही. हे लक्षात घ्या. या चुकामधूनच प्रत्येक व्यक्तीचा विकास होतो. तो कसा का आपल्याकडे ही चूक झाली, कशामुळे झाली याचा अभ्यास प्रत्येक व्यक्ती करते आणि ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी प्रत्येक व्यक्ती. आणि हे पूर्वी घडलेलं आहेच. चुका आता झाल्या का नाही, पूर्वजांकडून काही चुका झाल्या, त्या चुकांचे त्यांना कोणते परिणाम भोगावे लागले याचा अभ्यास आपण करतो. आणि भविष्य काळात आपल्याकडून ही चूक होणार नाही, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार नाही याचा आपण अभ्यास करतो आणि याच्यामधून आपला विकास हे तुम्हाला पुढे पाहायला मिळतं इतिहासामध्ये. पूर्वजांची माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे, इतिहासामध्ये पाहायला मिळणार. हे लक्षात. म्हणून पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्या आपण भविष्य काळात करायचा नाही हे लक्षात. दुसरं माहिती. अनेक समग्र माहिती इतिहासामध्ये समाविष्ट केलेली आहे. अनेक गहन म्हणजे अत्यंत अवघड, आपण सहज म्हणतो माझ्या जीवनात फार गहन प्रश्न एक निर्माण झाला. म्हणजे थोडक्यात तुमच्या जीवनात एक कठीण प्रसंग निर्माण झाला. आता तो कसा सोडवायचा, तो सुटल्या जातोय लक्षात. हे प्रश्न आजच निर्माण झाले का नाही. हे प्रश्न पूर्वीच्या लोकांना सुद्धा निर्माण झालेले होते हे लक्षात. मग त्यांनी ते कसे सोडवले हे आपल्याला पुढे पाहायला मिळतं इतिहासामध्ये पाहायला. आणि मग आपल्या जीवनात जे गहन प्रश्न, कठीण प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न आपण काय करतो सोडवतो. कशामधून? इतिहासाच्या अभ्यासात. हे लक्षात. ज्ञान प्राप्त, आपल्या ज्ञानात वाढ. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं सर माझ्या ज्ञानात वाढ होत नाही, हे योग्य आहे का? नाही. तर विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यानंतर, प्रत्येक व्यक्तीने अभ्यास केल्यानंतर त्या व्यक्तीच्या ज्ञानात वाढ झाल्याशिवाय राहत नाही. 100% ज्ञानात वाढ होईल असं नाही, किमान 10-5% ज्ञानात त्याच्या वाढ झाल्याशिवाय राहणार. इतिहासाच्या माध्यमातून आपण कुटुंबापासून गाव, समाज, राष्ट्र याचा अभ्यास करतो. आम्ही राजांनाही, राज्यकर्त्यांनाही, राज्यकारभार करताना, प्रशासन चालवताना या इतिहासाचा कसा उपयोग होते लक्षात. मी सांगतो, पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडून कोणत्या चुका झाल्या, त्याचे कोणते परिणाम त्यांना भोगावे लागले, कोणते परिणाम भोगावे लागले, त्यांचं राज्यच नष्ट किंवा त्यांना पदावरून बाजूला करण्यात. हे परिणाम काही राज्यकर्त्यांना का त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय. आणि आपणही आपल्या जीवनात जर चुकीचे निर्णय घेतले तर आपणही अयशस्वी होऊ शकतो.
मग ह्या राज्यकर्त्यांचा जर इतर राज्यकर्त्यांनी जर इतिहासाच्या माध्यमातून जर अभ्यास केला तर यांना प्रशासन चालवताना योग्य निर्णय घेण्यासाठी इतिहासाचा उपयोग कशामधून का पूर्वज राज्यकर्त्यांनी पूर्वज म्हणजे पूर्वीच्या गतकाळातील म्हणजे भूतकाळातील राज्यकर्त्यांनी कोणत्या चुका केल्या त्या चुकांचे त्यांना कोणते परिणाम भोगावे लागले हे भावी राज्यकर्त्यांना इतिहासाच्या अभ्यासामधून पाहायला मिळतं आणि त्यांना योग्य निर्णय घेता येतात. मूल्य राष्ट्रीय मूल्यांचा आपण आदर्श केला पाहिजे. तुम्हाला एक छोटंसं तुमचं उदाहरण आहे. राष्ट्रीय साधन संपत्ती या साधन संपत्तीचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे की राष्ट्राची साधन संपत्ती आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्या जीवनातही त्याचा उपयोग होतो आणि देशाच्या साधन संपत्तीतही वाढ. साधंच उदाहरण देतो, झाडाचं उदाहरण. या वर्षी पावसाचं प्रमाण वाढलं. का वाढलं याचा अभ्यास केला का? प्रदूषण काय झालं? कमी झालं. आपण म्हणतो फक्त झाडे लावा देश वाचवा, परंतु आपण बरेच लोक प्रत्यक्षात झाडाचं संरक्षण करत झाडे ही राष्ट्रीय साधन संपत्ती म्हणतो. आणि मी झाडाचं एक उदाहरण देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? चांगला. म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि हिंदवी स्वराज्याचा विकास झाला. त्यांचं हे मूल्यबोध स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ज्याने स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावला त्याला महाराजांनी शिक्षा दिली, त्याला दंड दिला. त्याच्यामध्ये कोणतीही तरतूद केली नाही. त्या व्यक्तीला शिक्षास पात्र आहे असं ठरवण्यात आलं. अशा राष्ट्रीय मूल्यांचा अभ्यास आपण पुढे करतो इतिहासामध्ये. पुढचं विचाराला मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत असतो का विचार जर चांगला असेल तर कुटुंब आपला विकास होईल, कुटुंबाचा होईल, समाजाचा होईल, राज्याचा होईल, देशाचा. जर विचार जर चांगले नसेल तर विकास होणार नाही. अविचारामुळे अनेक राज्यकर्त्यांचा नाश. ज्या राज्यकर्त्यांकडे विचार चांगले होते, विचार प्रणाली चांगली, त्या राज्यकर्त्यांचा विकास झाला, राष्ट्राच्या राज्याचा विकास झाला आणि अनेक राष्ट्रांचा जो विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो तो कशामधून? विचारामधून पाहायला. त्याकरता विचार महत्वाचा. प्रत्येक व्यक्तीचे जर विचार कसे पाहिजे? चांगले, तरच आपलं आयुष्य यशस्वी होऊ शकते. काही विद्यार्थी म्हणतात हा काय त्याचं तत्वज्ञान आहे, तो दररोजच सांगतो, हे चुकीचं आहे. एखादी व्यक्ती जर आपल्याला चांगले विचार जर सांगत असेल तर ते आपण काय केले पाहिजे? आत्मसात केले पाहिजे. समस्या, या समस्या आजच निर्माण झाल्या का? नाही. या पूर्वी म्हणजे भूतकाळातील लोकांना ही समस्या निर्माण झालेल्या. कुटुंबामध्ये समस्या होत्या, समाजामध्ये समस्या होत्या, प्रदेशामध्ये समस्या होत्या, राष्ट्रामध्ये समस्या. या समस्या सोडवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्याग केला. त्यागाची भूमिका महत्वाची. दुसऱ्यासाठी आपण त्याग केला. बऱ्याचदा आपले विचार बदलता आपण दुसऱ्यासाठी त्याग करत नाही. बरेच जण म्हणतात जाऊ काय असेल ते बनवून, आपला आणि त्याचा काही संबंध अशा विचाराचे काही नाही. परंतु दुसऱ्या एका विचाराचे लोक आहे आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, थोडक्यात त्याग केला पाहिजे. असा त्याग पूर्वजांनी केला आणि याच्यामधून समाजाच्या
आणि राष्ट्राच्या या समस्या सांगितल्या. आणि ह्या समस्या आजही आपल्याला काही प्रमाणात भेडसावतात. त्या कशा सोडायच्या हे तुम्हाला इतिहासातून आहे. भावी पिढीला मार्गदर्शन फार महत्त्वाचं. पूर्वीचे राज्यकर्ते त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांचा समाजावर झालेला वाईट परिणाम. राज्यकर्त्यांचा जर दृष्टिकोन चांगला असेल, विचार जर चांगले असेल, प्रशासन व्यवस्था जर चांगली असेल तर ते राज्य यशस्वी होऊ शकते. परंतु काही मध्ययुगीन काळात काही राज्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या, त्याचा समाजावर वाईट परिणाम. आणि समाजामध्ये मी नेहमी सांगत असतो, काही रूढी परंपरा आहे, त्या रूढी परंपराचा समाजावर काही वेळेस चुकीचा परिणाम होतो. साधंसं उदाहरण देतो. हुंडा ही पद्धत आता थोडीशी बंद होत चालली. हुंडा घेणं हे कायद्याने चूक आहे हे इंग्रजांनी भारतीयांना सांगितलं आणि योग्य वेळीच मुलामुलींचं विवाह झाला पाहिजे आज आपण म्हणतो हे इंग्रजांनी सांगितलं होतं. म्हणजे इंग्रजांकडे एवढी दूरदृष्टी हे ध्यानात घ्या. आपण काही वेळेस इंग्रजांना नाव होतं, परंतु इंग्रजांच्या काही योजना अत्यंत बरोबर होत्या. या पद्धतीला त्यांनी त्या काळात विरोध केला. आत्ताच कुठंतरी त्या हुंडा पद्धत काही प्रमाणात कमी होती. काही लोकांना प्रतिष्ठा वाटते हुंडा घेणं म्हणजे, पण त्याचा त्या समोरच्या कुटुंबावर काय परिणाम होतो याचा आपण विचार करतो. समाजामध्ये अशा अनेक परंपरा आहेत, त्याचा समाजावर परिणाम कसा होतो हे आपल्याला इतिहासामधून पाहिलं. पूर्वीचे राज्यकर्ते, पूर्वीची समाज व्यवस्था, पूर्वीच्या रूढी परंपरा आणि यामधून भावी पिढीला मार्गदर्शन आपण जीवनामध्ये वागत असताना कसं वावरलं पाहिजे. राष्ट्रवाद प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाविषयी अभिमान असतो, स्वाभिमान असतो आणि इतिहासाच्या माध्यमातून इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेरणा निर्माण होते, स्फूर्ती निर्माण होते, देशभक्ती निर्माण होते आणि इतिहासाचं अजून पुढचं एक कार्य तुम्हाला सांगतो. इतिहासाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानात वाढ होते, लक्षात मनोरंजन होते आणि आपलं भावी आयुष्य यशस्वी होण्यासाठी मदत. का आपण इतिहासामध्ये कोणत्या घटनांचा अभ्यास करतो तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करतो आणि त्यामधून आपल्याला मार्गदर्शन मिळतं आणि त्यामधून आपल्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण. अशा प्रकारचा इतिहासाचं हे कार्य आहे, इतिहासाचं हे मत. आता अजून एक मला उदाहरण देतो सोप्या भाषेत. भूतकाळातील चुका. मराठ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण आणि मराठी सत्तेचा ऱ्हास झाला इसवी सन 1818 मध्ये आणि याचा फायदा इंग्रजांना. इंग्रज हे मराठी राज्यकर्त्यांना वचकून म्हणजे घाबरून राहतो, परंतु अंतर्गत करावं काय झालं तर मराठी सत्तेचा ऱ्हास. ह्या चुका भविष्यात होऊ नये आपलं पुढं पाहायला मिळतं इतिहासामध्ये. गहन प्रश्नाचं एक उदाहरण तुम्हाला देतो. भारत संबंध पूर्वीचे कसे होते, त्याच्यामध्ये बिघड कसा निर्माण झाला, कोणत्या चुका झाल्या आणि संघर्ष कसा उद्भवला हे आपल्याला पुढं पाहायला मिळतं, इतिहासामध्ये पाहायला मिळतं आणि याच्यामधून आपल्याला मार्ग काढता. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण इतिहासाचं कार्य उद्याच्या तासाला आपण इतिहासाचा आणि इतर विषयांचा सहसंबंध बघणार आहोत. आजच्या तासाला आपण या ठिकाणीच थांबू.
धन्यवाद.